नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, अशा पद्धतीचा आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून बीटमार्क, सेकीपेक आणि तसेच ऑल मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता बघू शकता या ठिकाणी बीटमार्क आणि सेकीपेक इनपुट केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे असणार आहे आणि तुम्हाला मटेरियल सर्व डाउनलोड करून घ्यायचं आहे। आपण आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे। सुरुवातीला व्हिडिओ कशा पद्धतीने बनवणार आपण या ठिकाणी बीटमार्क असणार आहे। बघू शकता अशा पद्धतीची बीटमार्क असणार आहे आपल्यावाली। या ठिकाणी काही नाही एक रेक्टँगल ॲड करून असणार आहे। सुरुवातीला आपण या ठिकाणी एक सॉन्ग ॲड करू। त्यासाठी खाली एक प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे। ऑडिओचं ऑप्शन आहे, ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू ऑलवरती क्लिक करायचं आहे। सॉन्गवरती जायचं आहे। जे काय तुम्ही सॉन्ग आपलं आता या ठिकाणी घेतलं असणार आहे, तुम्ही डाउनलोड केलं असणार आहे, अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल। त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी जे काय तुमच्या फोल्डरमध्ये इमेजेस ठेवला असणार आहे तो फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता तो फोल्डर ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी जे इमेज हवा आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे। अशा पद्धतीने आपण इमेज ॲड करणार। पुढच्या बीटवर येणार म्हणजे 9:25 पर्यंत इमेज अशा पद्धतीने वाढून घेणार। 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करणार। इमेजेस व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करणार। ठीक आहे, इतकं झालं। त्यानंतर आपण प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आता जे काय आपल्याला इमेजेस लागणार आहे ते सर्व भावना तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहे। 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर चला अशा पद्धतीने सर्व इमेजेस तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी सर्व इमेजेस आपण ॲड करून घेतलेले आहेत। आता इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काही करायचं नाही, जस्ट इथून बॅक यायचं आहे, सेकीपेकला ओपन करायचं आहे। आता बघू शकता सेकीपेक काय अशा पद्धतीचा असणार आहे। तर सुरुवातीच्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे। आता बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीचा जे इमेज असणार आहे याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जायचं आहे, पेस्ट इफेक्ट करायचं आहे आणि इतकं केल्याच्या नंतर या ठिकाणी काही करायचं नाही, बॅक यायचं आहे, पुन्हा सेकीपेकला ओपन करायचं आहे। आता जे काही 2 नंबरचा इमेज असणार आहे याचा पण इफेक्ट सेम पद्धतीने कॉपी करायचा आहे आणि बॅक येऊन आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे। आता बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी जे काय आपण इमेजेस ॲड केले असणार आहे या सर्व इमेजेसला हा इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर चला मी या ठिकाणी पेस्ट करून घेतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी सर्व इमेजेसला आपण इफेक्ट पेस्ट करून झालेलं आहे। त्यानंतर बरोबर 9:25 येते, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचा आहे अशा पद्धतीने, वर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, स्ट्रीट टू कंपोज एरियावरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे, ग्रेडियंट्स ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। ब्लॅक कलर आपण कधी पण अशा पद्धतीने खालच्या बाजूला आणणार आहोत आणि जे व्हाईट कलर असणार आहे ते अशा पद्धतीने वरी आपण ठेवून घेणार। ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक शॅडो आणायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी व्हाईट कलरवरती क्लिक करून याचा कलर जे असणार आहे पूर्णपणे कमी करायचा आहे। ओके, बघू शकता आता अशा पद्धतीने आपलं दिसून जाईल। त्यानंतर पाहून इथून स्क्रीनवर कुठं बी टच करून तुम्ही अशा पद्धतीने बॅक यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, PNG दिली असणार आहे तो ॲड करायचा आहे। याची जे लेंथ असणार आहे जे आपण शेवटपर्यंत करणार आहोत आणि जे शॅडो PNG ॲड करली त्याची पण लेंथ आपण शेवटपर्यंत करणार आहोत आणि नंतर जे आपली PNG असणार आहे व्यवस्थित आपण या ठिकाणी अशा पद्धतीने खाली सेट करूया। ओके, बघू शकता अशा पद्धतीने आपलं होऊन जाईल भावनो। आता इतकं झाल्याच्या नंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल। सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। 1080मध्ये आपण एक्सपोर्ट करून घेऊया, काही विषय नाही। इतका सोपा होता, आवडला असेल लाईक झालंच पाहिजे। बाय बाय।